आत्ता वाजले 4:30 आणि मी आले हुरडा न्यायला. तर हुरडा न्यायला मी आणली बकेट आणि हे कटरने कट करायचा हे असा हुकी कट. नंतर इकडं बकेटी टाकायचा. तर असं मी आता हुरडा घेऊन जाणार आहे संध्याकाळी खायला. परत हे पण असं कट करायचं पलीकडचं. तर असं आता हुरडा घेऊन जातो. तर हुरडा काढून झाला माझा. एवढा हुरडा काढला मी. हुरडा भरपूर होतो आपल्याला. तर ही ज्वारी पण म्हणजे वाळायला लागली, परिपक्व झाली पूर्ण. तर हिचे कसं कणीस पकलेत ना सगळे, पांढरे व्हायले. आणि पाणी पण तसं कमी पडायला लागले. तिकडं जिथं पाणी लीक होतं तिथं हिरवी आहे आणि इकडं वाळायला लागली. आणि ह्या बाजूला पण थोडं पाणी लीक होतं तर इथं हिरवी. परंतु होईल आता, म्हणजे पूर्ण परिपक्व झाली, तिला काहीच अडचण नाही. आता पाण्याची कमतरता भासली तरी. इथं समोर तुम्हाला ते दगडांचा ढिगारा दिसतोय ना, तर तिथं विजयाला पुरलंय. आणि इथं बोरीचे बोरं सगळे संपलेत, म्हणजे सीझनच संपला आता. त्याचे पानं पण गळून जातील. इकडं रामफळ पण काढलेत चांगलेच. तर इकडे याला खायला पण ठेवलं होतं, पण हे खात नाही आणखीन. पाठीत भेते लगेच, पाठी जवळ आली की. मेंटास तब्येतीने चांगलं आहे. ते दूध भरपूर पाजतो त्याला मी, कारण की कालवड आहे ना, मग गाय तयार होईल. तर इथं एक नवीन केळीचं रोपटं लावलंय इथं आणि इथं समोर. तर हे थोडे वेगळे आहेत, म्हणजे आपल्या रेग्युलर केळीत ना आपल्या इथं घरासमोर, तर त्यांच्यापेक्षा थोडं वेगळे. म्हणजे आता आल्यावरच बघू आपण, केळी आल्यावरच बघू त्याला. तर इथलं रामफळ ते पण चांगले, पाखरं आता त्याला खातीलच. आता ही बकेट ठेवतो इथं हुरड्याची. आता भैया गेला असेल ऊस तोडायला, तर मला पण काटवात जायचं बैलगाडी घेऊन गवत आणायला. तर बैलांना खायला ठेवलं होतं, चिमण्याचं खाऊन झालंय. आणि त्याला सवयच नाही मी असं ड्रम सांडायचं. तर आधीच खायला कमी आणि त्याने कुट्टी वाया घातली, सांडली सगळी. ह्याच्यात पण कुट्टी उरलीच आहे. सर्जाने खाल्ली सगळी व्यवस्थित. सर्जा पण सांडतो पाठी वगैरे ठेवलं, पण गव्हाणी ते त्याच्यामुळे तो खातो व्यवस्थित. आता ऊस भरला बैलगाडीत, तर ऊस खाली करायचा आणि काटवा जायचं. सोबत पलीकडची गाय पण इथेच बांधलेली, गंगा. आता आली काटवाण्यात ही गवत. ते खुरपिल्याला गवत आहे ते गोळा करते, आणि हे गोळा केला मग हे बैलगाडीत टाकायचं. तर टाइम होत आलाय. तर हे एवढं एक ढिगूर आहे इथे, एक आणखीन खाली 3 ढिगूर आहेत असे. आता बैलगाडीत गवत भरलंय आणि बैलगाडी सोडली होती, बैलगाडी पण झुपली. आणि आता गवत घेऊन जातो घरी, टाइम पण झालाय. घरी पोहोचलोय, बैलांना पाणी पाजतोय. चिमण्याला तहान नाही. इकडून चल चल चल, इकडून पिणं पाणी बसतात. आज पौर्णिमा आहे काय माहित.
झाल्याचं पाणी बिणी. ह्यांना हे घुंगराचे पट्टे ना आज बांधले सकाळी, ह्याला पण बांधलं आहे. आता लाईट गेलेली तर आई हुरडा काढते. तो हुरडा आहे बघा असा काढायचा असतो. म्हणजे कणीस घ्यायचं, त्याला आळ्या नाहीत नाही ह्याच्यात. थांबा आता आई दाखवते कसं चोळायचं. हे असं केलं ना ते खाली ते ज्वारी पडते. मग हे झालं असं, ह्याला ना थोडंसं असं फुकायचं म्हणजे त्याच्यातली कूस निघून जाते. म्हणजे आई ते ह्याला काय म्हणतात गाई, हां सुपाने फटकारलं ना मग त्याच्यातून ते कूस जाते. आणि हुरडा थोडा गरम करायचा तव्यावरती, जास्त नाही, थोडासा वाफ येईपर्यंत गरम करायचा आणि थोडं मीठ टाकायचं त्याच्यावरती आणि मग खायचं चटणीसोबत. तर चटणी पण बनवलेली आम्ही. लय होतो नाही आपल्याला हो काय ना, फक्त विचारलं लय होतो काय, कोणी आलं तर म्हणलं कोणी ना. संगीताच्या घरी मी येतोय हुरडा म्हणल्यावर काय, संगीताच्या घरी येतोय हुरडा म्हणल्यावर काय. तर हे बघा निघल्यानंतर हे असं राहते. ह्याच्यात थोडे म्हणजे कुठं कुठं राहतात. जर हे जे वरचे आहेत ना हे निघतच नाहीत. तर हे कुठं कुठं राहिले ना तर हे बडवलं ना तर मग बडवलं निघतं, पण आपण बडवत नाहीत. एवढं राहूनच येतं. हे गायला खायला टाकतो त्याच्यामुळे ते वाया जात नाही, त्याच्यामुळे आपण राहून देतो त्याला. नाही तर हे राहिलेलं त्याने बडवलं निघतातच.